पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने थांबवलेला आहे। मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद आहे। कोणतीही सूचना, नोटीस अथवा पत्र न देता हा पाणी पुरवठा बंद केलेला आहे। महापौरांचा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। 1200 एमएलडी पेक्षा जास्त पाणी वापरत असल्याने पाणी पुरवठा बंद केलेला आहे। बातमी पुण्यामधून येते। पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। जलसंपदा विभागाने हा पाणी पुरवठा बंद केलाय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहे। नितीन, काय नेमकं झालेलं आहे? अनुपमा, महापालिका आणि जलसंपदा खात्यामध्ये पाणी पुरवठ्यावरून दुष्काळाची जी परिस्थिती होती तेव्हापासून संघर्ष किंवा वाद सुरूच आहे। त्यातलाच हा पुढचा टप्पा दिसतोय, कारण काल रात्रीपासून अचानक हा जो पाणी पुरवठा आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि अजूनही पाणी पुरवठा थांबवण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवणारा हा प्रकार आहे। त्यावरती महापौरांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यांनी जलसंपदा मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे की पुण्याचा पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात यावा। जलसंपदा विभागानं हा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी जे कारण दिलेलं आहे ते जास्त पाणी वापराचं कारण दिलेलं आहे। पुणे महापालिकेला दररोज 1200 एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। संपर्कात राहा, सध्या पुण्याचे महापौर आपल्या बरोबर संपर्कात येतात। ठीक आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या बरोबर आहेत। नितीन, अनुपमा, काल रात्रीपासून हा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। त्यासाठी जे कारण दिलंय ते जास्त पाणी पुणे महापालिका वापरत असल्याचं कारण जलसंपदा विभागानं दिलेलं आहे। 1200 एमएलडी पाणी पुणे महापालिकेने वापरावं असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। मात्र त्यापेक्षा जास्त पाणी पुणे महापालिका वापरते आणि त्याचा परिणाम खाली इंदापूर, दौंड तालुक्यांना शेतीला पाणी देताना होते, त्यांना पाणी देता येत नाही। त्यामुळे काल अचानक हे पाणी बंद करण्यात आलेलं आहे। नितीन, आणखी माहिती घेऊया आपल्याकडून। सध्या आपल्या बरोबर आहेत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप स्वतः। प्रशांतजी, काय सांगाल? पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा बंद केला जलसंपदा विभागानं, एकतर काय कारण दिलेत आणि हे खूप आश्चर्यकारक आहे महापालिकेचा पाणी पुरवठा अशा प्रकारे बंद करणं? मुळातच काल फार धक्कादायक पद्धतीने काल संध्याकाळी पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठा आमचा बंद केला। ज्या पुणेकरांनी मागची 1 वर्ष पाणी टंचाई असताना दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये निम्म्यापेक्षा पाणी वाचवलं, त्या पुणेकरांना धरणं भरलेली असताना सुद्धा या ठिकाणी पालकमंत्री गिरीशजी बापट यांनी पाणी दिलं नाही। आमच्या वारंवार केलेल्या आंदोलनानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये हा निर्णय झाला की ज्याच्यामध्ये पुणेकरांना जी रोजची मागणी आमची 1350 एमएलडी होती त्याच्याऐवजी त्यांनी 1150 एमएलडी द्यायची तयारी दाखवली। आमच्या आंदोलनानंतर त्यांनी 1250 एमएलडी द्यायची तयारी दाखवली। मागची 2 महिने आम्ही त्या पद्धतीने पाणी पुरवठा पाटबंधारे विभागाकडून घेत असताना काल रात्री अचानकपणाने पाटबंधारे विभागाने या संदर्भात अशी भूमिका घेतली की आम्ही तुम्हाला 1200 एमएलडीच्या पेक्षा जास्त पाणी देणार नाही, अन्यथा पुणे महानगरपालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल। मुळातच हे सगळं धक्कादायक आणि हुकुमशाही पद्धतीने असं मला वाटतं, कारण की 40 लाख पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। त्याचबरोबर आता आज आम्ही त्यांच्यावर मिटिंगची मागणी केली तर त्यांनी सांगितलं की त्यांचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन हे पुण्यात आहेत, त्याच्यामुळे आजची मिटिंग उद्या घेऊयात। पण मी आत्ताच पालकमंत्री गिरीशजी बापट यांच्याशी फोनवर चर्चा केली। त्यांना मी पुणेकरांच्या वतीने विनंती केलेली आहे तुम्ही आमचं गरजेचं 1350 एमएलडी पाणी तर दिलं नाहीच, पण किमान आता पुणेकर कसे तरी पाण्यामध्ये व्यवस्थित सर्वाईव्ह होतील असं 1250 एमएलडी पाणी द्यायला पण तुमच्या खात्याकडून नकार येतोय। या गोष्टीची सुधारणा तुम्ही करणं आवश्यक आहे, अन्यथा आम्हाला नागरिकांनी रस्त्यावर उतरावं लागेल। प्रशांतजी, मात्र जो अतिरिक्त पाण्याचा वापर होतोय त्याबाबत आपण काही करणार का? नाही, मुळात हा सगळा खोटा आक्षेप आहे। मी पुनश्च एकदा जबाबदारीने हे सांगतो, मी पुण्याचा महापौर आहे। मला पुणेकरांच्या संदर्भात मी पुणेकरांचे मनापासून आभार मानतो। आजही काही प्रमाणात कुठेतरी पाणी पुरवठ्याची परिस्थिती गंभीर असताना सुद्धा, काही ठिकाणी कमी पाणी पुरवठा होत असताना सुद्धा पुणेकर चांगल्या पद्धतीने पाणी वापरतायत। टंचाईच्या काळामध्ये पाण्याची बचत करतायत। पण पुणेकरांवर हा वारंवार जो काय खोटेपणाने आक्षेप घेतला जातो की पुणेकर जास्ती पाणी वापरतात, तो चुकीचा आहे। अशा पद्धतीने पाटबंधारे विभागाने अथवा त्यांच्या मंत्र्यांनी आम्हाला ह्या गोष्टी पुराव्यानिशी दाखवून द्याव्यात। आम्ही त्या संदर्भामध्ये जाहीरपणे त्या संदर्भामध्ये कबुली द्यायला तयार राहू, पण अशा प्रकारचा खोटा आरोप त्यांनी करू नये। हे जखमीवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे असं मला निश्चित वाटतं। ठीक आहे, धन्यवाद। आपण बोललात झी 24 तास बरोबर प्रशांत जगताप, पुण्याचे महापौर आपल्या बरोबर होते। पुण्यामध्ये 1200 एमएलडी पेक्षा जास्त पाण्याचा वापर होतो असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। मात्र त्यामुळे जलसंपदा विभागानं पुण्याचा पाणी पुरवठा, पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवला आहे। काल रात्री 8 वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद केला, त्यामुळे पुणेकरांवर एक प्रकारचे संकट आले। कोणती सूचना न देता पाणी पुरवठा थांबवण्यात आलाय।
आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याबरोबर होते. नितीन, दिलेल्या सगळ्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.